ज्यावेळेस सुलोचना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासमोर गेली होती आपल्या पतीचं कमलशीर मागण्याकरता आणि सांगितलं, प्रभू रामचंद्राने विचारलेलं आहे त्या ठिकाणी सुलोचनेला की बाई तुला कसं कळालं या ठिकाणी इंद्रित धारातीर्थ पडलेला. त्यावेळेस तिनं सांगितलं, मी ज्यावेळेस माझ्या अंगणामध्ये बसले होते, घरामध्ये बसले होते, त्यावेळेस माझ्या पतीचा हात या ठिकाणी तुटून माझ्या अंगणात पडला होता आणि त्या तुटलेल्या हातानं मला पत्र लिहून दाखवलं. अशा प्रकारे ज्यावेळेस सुलोचना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगू लागले तेव्हा जमलेल्या वानरांना त्या ठिकाणी नवल वाटू लागलं होतं. निर्जीव हस्ती लिहिले पत्र तरीची आम्ही मानू साचार, जरी हे हंस विलशिर आपुल्या पतीचे काळी. बोलायला लागलेत वानर त्या ठिकाणी जमा झालेले की तुटलेल्या हातानं एखाद्या पत्र लिहिणे कसं शक्य आहे. मग एवढं जर सामर्थ्य तुझ्यामध्ये तर आम्हाला या ठिकाणी तुझ्या पतीचं जे शिर या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानं जर हास्य करून दाखवलं, हसून दाखवलं तर आम्ही हे तू बोलतेस ते खरं मानू. अशा प्रकारे जमलेले वानर त्या ठिकाणी सुलोचनेला बोलू लागले. राम म्हणेचा महिमा थोर काय एक न करी निर्धार, तव ऋषभाती आणविले शिर कर्कपुत्र ते काळी. या ठिकाणी भगवंत म्हणू लागलेत आपल्या वानर सेनेला की हिला कमी लेखू नका, हिचा महिमा खूप थोर आहे बरं का. कारण भगवान होते, अंतर्ज्ञानी होते आणि सुलोचना कोणाची मुलगी आहे हे आता पुढं ऐकायला मिळेल, सांगतो मी त्यावेळेस तुम्हाला की हिचा महिमा एवढा थोर आहे. हिच्या त्या सांगण्यावर या ठिकाणी विश्वास ठेवा असं सांगू लागल्यानंतर वृषभ वानर गेलेला आहे. वृषभ वानरानं इंद्रजिताचं शिर त्या ठिकाणी आणून समोर ठेवलेलं आहे. महाविशाळ भयंकर जिव्हा लोळे मुखाबाहेर, झांकीला असे सव्वे नेत्र भाळी सिंदुरा चर्चिला असे. त्या जे ठेवलं होतं इंद्रजिताचं शिर त्या ठिकाणी त्या शिराचं वर्णन करायला लागले ग्रंथकर्ते. त्याची जीभ त्या ठिकाणी बाहेर पडलेली आहे. मग त्या ठिकाणी कपाळाला शेंदूर माखलेला आहे, त्याच्या म्हणजे गुलाल लावलेला आहे आणि उजवा डोळा त्याचा त्या ठिकाणी त्या शिराचा म्हणजे इंद्रजिताचा डोळा त्या ठिकाणी उजवा बंद आहे. बांबर झोटी धरुणी ऋषभी ठेविले आणूनी, ते सुलोचनेने धरुणी हृदय तेव्हा लिंगिले. वृषभानं काय केलं होतं, ज्यावेळेस ते शिर आणायला गेला त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या केसाला पकडलं इंद्रजिताच्या आणि केसाला धरून त्या ठिकाणी जेव्हा आणून ठेवलं प्रभू रामचंद्रापुढं तेव्हा सुलोचनेनं भक्तिभावानं ते शिर उचललं आणि आपल्या हृदयाशी कवटाळून धरलेलं आहे. स्फुंद स्फुंदोनी सती रडत त्रिभुवनी बळीया इंद्रजित, त्याचे शिर पडिले कर्म विचित्र पूर्वीचे. मग या ठिकाणी कवी कर्ते सांगायला लागलेत की हे पूर्वीचं जे कर्म असतं त्या कर्माचे भोग या ठिकाणी माणसाला भोगायचे असतात आणि हे इंद्रजिताचं पूर्वीचे कर्म होतं, देवासोबत युद्ध केलेलं, अशा प्रकारचं त्याला त्या कर्माचे भोग भोगण्याकरता त्याचं शिर या ठिकाणी पडलेलं आहे. आणि ती मागण्याकरता या ठिकाणी सुलोचना ज्यावेळेस आली ती खरोखर त्या ठिकाणी पतिव्रता होती म्हणून ती या ठिकाणी इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे. खाली पसरी उत्तरी वस्त्र त्यावरी बैसविले तेव्हा शिरा, सतीने करुणी नमस्कार विनवी तसे कर जोडून. सुलोचनेनं काय केलं त्या ठिकाणी आपल्या अंगावर जे त्या ठिकाणी शेला घेतलेला होता तो शेला त्या ठिकाणी जमिनीवर अंथरला. त्या शेल्यावर मग ते आपल्या पतीचं शिर ठेवलं आणि नमस्कार केलेला भक्तिभावाला त्या इंद्रजिताच्या मस्तकाला. अयोध्यानाथ श्रीरामचंद्र पाहती स्वर्गीचे सुरवर, तरी तुम्ही हास्य करावे सत्वर जयने श्रीराम धन्य माने. आपल्या त्या पतीच्या शिरकमलाकडे पाहायला लागली सुलोचना आणि विनंती करायला त्या शिरकमलाला, हे प्राणेश्वरा या ठिकाणी आता प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र या ठिकाणी आहेत, स्वर्गातले देव देखील त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि तुम्ही हास्य करून दाखवा. हे तुमचा चमत्कार पाहण्याकरता या ठिकाणी सर्वजण दाटीवाटीनं थांबलेत असं आपल्या त्या पतीच्या शिरकमलाची प्रार्थना सुलोचना करू लागलेली आहे.